शेवटचा भाग या टॉपिक मधला डिस्कस करणार आहे, दॅट इज सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबी काय आहे तर पटकन जाणून घेऊया. सेबी इज अ मार्केट रेग्युलेटर. कॅपिटल मार्केट रेग्युलेट करणं, नियंत्रणात आणणं हे सेबीच्या हाताखाली आहे. सेबी इज अ मेन इन्स्टिट्यूशन्स हू कॅन रेग्युलेट कॅपिटल मार्केट वर्किंग इन इंडिया. सेबीची स्थापना कधी झाली तर सेबी स्टार्टेड इन 1992 with the very new act which is meant for specially for the SEBI Security Exchange Board of India Act 1992. सेबीचं हेड ऑफिस जे आहे ते मुंबईमध्ये आहे आणि भारतभर रिजनल किंवा लोकल ऑफिसेस अवेलेबल आहेत. थोडक्यात तोंड ओळख झाली सेबीची. तर पुढचं जाणून घेणं आवश्यक आहे की सेबीचे कार्य काय. पेपरला फंक्शन्स ऑफ सेबी हा भाग करून जायचा आहे. सो सेबी वॉज सेटअप. काय ऑब्जेक्टिव्ह आहे? ऑब्जेक्टिव्ह ऑफ सेबी इज टू प्रमोटिंग द सिक्युरिटी मार्केट. शेअर बाजाराला प्रमोट करणे, जास्तीत जास्त लोकांनी सेकंडरी मार्केटमध्ये शेअर्स खरेदी विक्री केले पाहिजे, यासाठी सेबी शेअर्स किंवा सिक्युरिटी मार्केटला काय करते, प्रमोट करते. सेकंड, प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स इन द सिक्युरिटी मार्केट. जे कोणी शेअर्स खरेदी विक्री करतायत, इन्व्हेस्टर्स आहेत, जे पैसे गुंतवत आहेत शेअर बाजारामध्ये, त्यांचं हित जपण्याचं काम सेबी करत असते बाय क्रिएटिंग सर्टन रेग्युलेशन्स. नियम घालून देते टू रेग्युलेट द सिक्युरिटीज मार्केट. हा एक महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की शेअर मार्केटवर कायद्याद्वारे नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा सेबी करते. सो सेबी बेसिकली करते तरी काय तर सेबी इश्यूज सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन. नियम आणि नियमावली सेबी काय करते, इश्यू करते. जे नियम आणि नियमावली कोणावर लागू आहे हे समजून घ्या. सो दीज आर टू बी फॉलोड बाय इश्युअर ऑफ द सिक्युरिटी. जे कंपन्या ज्यांनी शेअर इश्यू केलेत त्यांना नियम आणि नियमावली लागू आहेत. मार्केट इंटरमिडियरी म्हणजे मध्यस्थी, जे शेअर बाजारामध्ये ब्रोकर, एजंट, स्टॉक ब्रोकर या नावाने काम करतायत. अँड इन्व्हेस्टर्स, जे कोणी शेअर्स खरेदी विक्री करतायत त्यांच्यासाठी सुद्धा रूल्स अँड रेग्युलेशन सेबी बनवत असते. So you can say that the SEBI is a regulator of all stock exchanges in India. जे काही भारतामध्ये स्टॉक एक्सचेंजेस आहेत, मेनली दोन, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज, यांच्यावर नियम किंवा नियमावली लागू करणे हा सेबीचा महत्वाचा भाग आहे किंवा फंक्शन आहे. पुढच्या पॉइंटवर जाऊ आपण. व्हेरियस फंक्शन्स ऑफ द सेबी असं म्हटलंय. देर आर व्हेरियस फंक्शन्स ऑफ द सेबी. सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया काय काय काम करतं तर व्हेरी फर्स्ट, ॲज वी ऑल अवेअर, की प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द इन्व्हेस्टर्स. जे कोणी गुंतवणूकदार आहेत त्यांचं हित जपणे, ठीक आहे, त्यांना प्रोटेक्ट करणे. सेकंड, प्रमोटिंग द डेव्हलपमेंट ऑफ सिक्युरिटी मार्केट. शेअर बाजार प्रमोट करणे. रेग्युलेट द बिझनेस इन द स्टॉक एक्सचेंज. शेअर बाजाराच्या माध्यमातून ज्या ज्या शेअर्सची, डिबेंचर्सची, इतर सिक्युरिटीची खरेदी विक्री होते त्यावर रेग्युलेशन्स लावणे, नियम किंवा नियमावली लावणे. पुढे म्हटलंय 4 नंबर, रजिस्टर अँड रेग्युलेट द वर्किंग ऑफ द स्टॉक ब्रोकर, सब ब्रोकर, शेअर ट्रान्सफर एजंट, बँकर टू द इश्यू, ट्रस्टी of the trust deed, registrar to an issue, merchants, banker, त्यानंतर अंडर रायटर्स. हे सगळे मध्यस्थी आहेत बघा. यांच्या नाव नोंदणी प्रक्रियासाठी काही कायदे कानून तयार करणे हे सेबीचं काम आहे. म्हणजे जे कोणी शेअर ब्रोकर आहेत, सब ब्रोकर आहेत, शेअर ट्रान्सफर एजंट आहेत, बँकर आहेत, ट्रस्टी आहेत, डिबेंचर ट्रस्ट डीड आठवतंय, तर असे जे कोणी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टींच्या नाव नोंदणी किंवा वर्किंग हे काम सगळं कुठेतरी रेग्युलेट असावं, बंधनामध्ये असावं, कायद्याच्या रेग्युलेशन्सच्या अंडर असावं, त्यासाठी सेबी फंक्शन्स करते. किंवा मर्चंट बँकर्स, अंडर रायटर्स. आठवतंय अंडर रायटर्स, जर शेअर ऍप्लिकेशन मनी पूर्णपणे अवेलेबल नाही झाला तर अंडर रायटर्सची कंपनी काय करते, सुरुवातीलाच अंडर रायटिंग ऍग्रीमेंट तयार करते. तर ह्या लोकांना सुद्धा रेग्युलेशन्स आहेत, काहीतरी नियम आहेत, त्यांनाही सेबीच्या
नियमानुसार रजिस्टर होऊन घ्यावं लागतं. बिंग द इंटरमिडिएटरीज, मार्केट इंटरमिडिएटरीज हे सगळे. खाली जाऊयात. 5 नंबरचा जो पॉइंट आहे फंक्शन्स मध्ये, टू रजिस्टर अँड रेग्युलेट द वर्किंग ऑफ डिपॉझिटरी. डिपॉझिटरी आठवते, CDSL, NSDL. पुढचा चॅप्टर तोच आहे आपला, डिपॉझिटरीज. त्यांचं काम कसं चाललं पाहिजे, त्यांच्यावर कोण नियंत्रण ठेवणार आहे, हे सगळं सेबी ठरवतंय. किंवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट, ज्याला आपण DP म्हणतो, झालंय आपलं फार पूर्वी हे. त्यानंतर कस्टोडियन ऑफ द सिक्युरिटीज, ज्यांच्याकडे शेअर्स सिक्युरिटीज ताब्यात असतात अशी व्यक्ती. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, FII, यांच्यावर कशा पद्धतीने नियम लावता येतील ह्यासाठी सुद्धा सेबी कष्ट घेते किंवा नियमावली बनवते. क्रेडिट रेटिंग एजन्सी, आपल्याला माहिती आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी काय असतं ते. तर ICRA, केअर, या सगळ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत. तर या क्रेडिट रेटिंग एजन्सीला सुद्धा रजिस्टर करणं आणि रेग्युलेशन मध्ये बांधणं हे सुद्धा सेबीचं काम आहे. रजिस्टर अँड रेग्युलेट द वर्किंग ऑफ द व्हेंचर कॅपिटल फंड, जे काही रिस्की फंड प्रोव्हाइड करतायत बिझनेसला, त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेणे, त्यानंतर त्यांना रेग्युलेशन्स मध्ये बांधणे, नियमामध्ये बांधणे, हे पण काम सेबीचं आहे. त्यानंतर कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम नावाच्या स्कीम्स ज्या असतात, इन्क्लुडिंग म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड आपल्याला कळतं, अनेक जण शेअर्समध्ये पैसे न गुंतवतात कमी रिस्की सिक्युरिटीज मध्ये, म्हणजेच म्युच्युअल फंड मधून पैसे काय करतात, शेअर बाजारामध्ये लावतात. त्याचं वर्किंग, त्याच्यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याचं काम सेबी काय करते, पार पाडते. सो सेकंड फ्यू लास्ट पॉइंट्स, टू प्रमोट अँड रेग्युलेट सेल्फ रेग्युलेटरी ऑर्गनायझेशन. अशा संस्था की ज्या स्वतःच्या नियमानुसार काम करतात, अशा संस्थांना प्रमोट करणे. त्यानंतर प्रोहिबिट फ्रॉड्युलंट अँड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस रिलेटिंग टू द शेअर मार्केट. फसवे किंवा फ्रॉड, आपण हर्ष मेहता केस ऐकतो आहे, बरोबर आहे. सो फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी किंवा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस म्हणजे अशा खरेदी विक्री शेअर्सची की ज्याद्वारे शेअर मार्केटमध्ये मोठा परिणाम होऊ शकतो, अशा शेअर्सच्या प्रॅक्टिसेस ज्या शेअर मार्केटमधल्या खरेदी विक्रीच्या प्रॅक्टिसेस, यावर रेग्युलेशन्स आणणे, नियंत्रण ठेवणे, हे पण सेबी काम करते. त्यानंतर फार महत्वाचं म्हणजे, जे मला महत्वाचं वाटतं, प्रमोट इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड ट्रेनिंग ऑफ द इंटरमिडियरीज ऑफ द सिक्युरिटी मार्केट. शेअर मार्केटमध्ये किंवा सिक्युरिटी मार्केटमध्ये जे काम करणारे इंटरमिडियरी आहेत, मध्यस्थी आहेत, त्यांना शिक्षण देणं, प्रशिक्षण देणं, हे पण सेबीचं काम आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण हे जाणून आहोत की इनसाइडर ट्रेडिंग नावाची इलिगल ऍक्टिव्हिटी अनेक जण करतात. कंपनीची आतली सेन्सिटिव्ह माहिती लोक काय करतात, वापरतात आणि शेअर मार्केटमध्ये व्यवहार करतात. तर सेबीचं एक महत्वाचं काम आहे की टू प्रोहिबिट इनसाइडर ट्रेडिंग इन द सिक्युरिटीज. जे काही शेअर्स आहेत, सिक्युरिटीज आहेत, त्याचं इनसाइडर ट्रेडिंग कसं होणार नाही याकडे लक्ष देणं. ठीक आहे. तर इतका महत्वाचा भाग होता, तो डिस्कस करायचा राहिला होता आपला क्लासरूम मध्ये. हे करून आपण आज इथे थांबूयात.